त्या व्हिडिओमध्ये दिसून येतात, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? हे बूम खाली गेले. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला महेंद्र शेठ त्याच्यामध्ये दिसत आहेत का? नंबर 1, आता हा बॉडीवरती काय टी शर्ट चेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे? जर त्याने एवढं सगळं पैसे अर्धे हे दाखवत आहेत तर त्याने चेहरा दाखवायला पाहिजे होता. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झाला असतं. म्हणून आमचा सवाल आहे, त्यांना स्वतः महेंद्र शेठने खुलासा केलेला आहे, जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा. चर्चा अशी होते की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो रायगडमध्ये पुरवलेला आहे, त्यामुळे आम्हाला आता शोधावं लागेल. तुम्हाला वाटतं असं राष्ट्रवादीने पुरवला असेल? नाही, आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तशी, कारण अंबादासने खात्री नाही केली, त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे. पण जे आमच्या महेंद्र शेठने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसत आहे. त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा. विरोधक असं म्हणतात की सरकार तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. विरोधकांकडे भांडवल काय आहे, हत्यार काय आहे? बरं, मी काय म्हणतो, शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडिओ आहेत ते शोधावं लागतील. टार्गेट केलं जातंय का तुम्हाला? नाही, ठीक आहे, ते आता आम्ही काय सांगू शकत नाही. तुमचं संख्याबळ जास्त आहे, रायगडमध्ये सेनेचे आमदार जास्त आहेत आणि अशामध्येच कुठेतरी संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का? असं दाखवून कोण आहे रे छोटे वाटला? आम्ही काम करणारे पालकमंत्री पदाचे आहात, नाही, तो भाग वेगळा आहे. मी काय बोलतो, दावेदार आहे सगळं आहे, परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे. पण जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याची पूर्ण खात्री करून आम्ही तुम्हाला ते प्रेशर टेक्निक केलं जातंय शिवसेनेवर. असू शकतं, सांगू शकत नाही. प्रेशर टेक्निक असू शकतं, परंतु नाही, ते आता तुम्हाला अदृश्य शक्ती कोणाची? दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही, आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा, ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला? पण या प्रेशर टेक्निकला तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे? 100%. कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सांगणार. खाली घ्यावं, तोंडात चालले बूम सगळे. आता आम्ही आलोय, आता मी प्रश्न उत्तराचा तास संपला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आम्ही त्याची खात्री करतो. प्रकरणाला 1 वर्ष झालं, विरोधकांकडे मुद्दे नाहीत, उत्तर नाही असं काय नाही आहे. ते झालं आता जे काय आरोपी जे सगळे आतमध्ये आहेत आपल्यालाही माहिती आहे. आता जर आरोपीच पकडले गेले नसते तर गोष्ट वेगळी आहे. तर आरोपी आतमध्ये आहेत हे आपण सगळे पाहिले. आरोपी फरार आहे सर या सगळ्या अजून भेटलेला नाहीये. म्हणणं बरोबर आहे, आम्ही नाही, ठीक आहे ना, त्याची तुम्ही बोलताय नाही भेटला, आम्ही कुठं मान्य करतोय भेटला तो. परंतु इतर जे काय 7, 8, 9 आरोपी आहेत ते तर आतमध्ये आहेत. ठीक आहे.